नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टरच्या या प्रवासात आपण नेहमी काही ना काहीतरी वेगळं अनुभवत असतो आणि आज सुद्धा असाच आजचा भाग. जी स्टुडिओज प्रस्तुत कान्हा मॅजिक मायदेश मीडिया, बियॉन्ड मीडिया प्रोडक्शन्स, श्री गणेश मीडियाज अँड मार्केटिंग निर्मित पुष्पक विमान. या अख्ख्या जगामध्ये इमान एकच, पुष्पक इमान. ज्याच्या आवाजाचा गोडवा कानातून थेट हृदयात उतरावा आणि मनाच्या गाभाऱ्यात विठ्ठल अवतरावा असा आवाज दुर्मिळ. पुष्पक विमानात तुमचं गाणं ऐकायची इच्छा आहे. येत आहे ना तात्या? तात्याचा विमान प्रवास घडणार. या चित्रपटाच्या निमित्तानं आज आपण स्वागत करणार आहोत सुबोध भावे आणि सौभाग्यवती मंजिरी भावे यांचं. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार. मला एक विचारायचंय सुबोध, हे जे काही प्रसन्न हास्य आहे चेहऱ्यावरती, हे कसं काय, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, कशामुळे? एकतर माणूस खूप आनंदाने हसतो किंवा खूप सार्कास्टिकली हसतो, पण हे आनंदाचं हसू आहे. नक्की ना? हो, प्रश्न काय म्हणजे काय रहस्य काय या हसण्यात? पिक्चर रिलीज होतोय आता, हां, पहिला पिक्चर अंडर आवर बॅनर, त्यामुळे खूप आनंद आहे. एकदम हो की नाही? पुष्पक विमान पुष्पक विमान. किती छान. पण त्याआधी बालपण कुठलं? पुण्यात कुठे? पुण्यात नारायणपेठेत. घरी कोण कोण होतं? आई बाबा, एक धाकटी बहीण आणि धाकटा भाऊ. पण आई बाबा काय करायचे? बाबा माझे आधी पुण्यात हिंदुस्तान अँटीबायोटिक्स म्हणून कंपनी आहे, तिकडे काम करायचे आणि मग नंतर आम्ही कॅनडाला शिफ्ट झालो. कॅनडा. किती वर्ष कॅनडात होता? 5 वर्ष. म्हणजे माझ्या 10वी 11वी नंतर आम्ही तिकडे शिफ्ट झालो. तुमचं बालपण कुठलं हो सर? आमचं पुणे. पुण्यात कुठलं म्हणजे? आता मी दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे, तिथनं अगदी 1-5 मिनिटावरती माझं घर आहे. तुमची ओळख कधीची? शाळेतली. पण मग तुमची ओळख झाली ती काय निमित्त झालं की अशीच कुठे आम्ही ओळख झाली? एका नाट्य संस्कार बालनाट्य एक संस्था होती, त्याच्यात एकत्र होतो. आमची ओळख वाढत गेली म्हणजे शाळा 11वी पर्यंत. त्याच्यानंतर मी कॅनडाला गेले. पण त्याच दरम्यान तुम्ही काय एकमेकांना प्रपोज वगैरे केलं होतं काय? जेव्हा भेटलो तेव्हाच. म्हणजे ती 8वीत होती, मी 10वीची परीक्षा जस्ट दिली होती आणि पुढे काही करिअरमध्ये घडेल याची अपेक्षा नव्हती की मग याच्यात तरी काहीतरी घडेल असं वाटलं, म्हणून तेव्हा तिला प्रपोज केलं. तिने तेव्हा विचार करून मला उत्तर दिलं हो म्हणून. पण तू डायरेक्ट प्रपोज केलं? हा, मी तिला एक ऑटोग्राफ लिहून दिला होता. ऑटोग्राफ काय काय लिहिलं होतं? मी लिहिलं होतं, शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यू व्हॉट इज माय फॉल्ट. पण हे जेव्हा असं काही आलं लिहून, काय प्रतिक्रिया होती? मी त्याला म्हणलं की मी जर का 4 दिवसांनी बालगंधर्वच्या पुलावर आले तर समज हो माझंही प्रेम आहे, नाही आले तर समज नाही प्रेम आहे. 4 दिवसांनी बालगंधर्वच्या पुलावर? बरं, मग 4 दिवस काय केलं आपण? 4 दिवस मी एकटाच नाटक करत होतो बालगंधर्वाच्या पुलावर जाऊन. हो, हा, मी प्रेक्षकाची वाट बघत होतो आणि फायनली अन्नदाते मायबाप प्रेक्षक बालगंधर्वांचे आले आणि आमचं नाटक पूर्ण झालं. अच्छा, मग 4 दिवसांनी? हो, मग 4 दिवसांनी मी गेले. का? आवडला मला तो. तेव्हा तेवढंच कळत होतं आवडला. काही स्वभाव वगैरे माहिती नव्हतं. आमच्या दोघांचं किंवा माझं लक म्हणून छान स्वभावाचा नवरा मला मिळाला. गोड, खरंच आहे. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, मग हे सगळं जे काही नारायणपेठ आणि बुधवारपेठ सुरू होतं, घरी काही माहिती नव्हतं? अगदी सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं. मग मी जेव्हा टोरंटोला जाणार होते कॅनडाला, त्याच्या आधी आम्ही म्हणजे सांगितलं दोघांनी घरी. नाही, कारण प्रवास कसा आहे की इथून कॅनडा, हो बरोबर, जनरली परदेशात गेल्यानंतर हे अशा मनोरंजनाच्या क्षेत्रात आहेत की तिथे बऱ्याच जणींशी संवाद येत असतो आणि तरी सुद्धा हे तेवढे एकनिष्ठ राहिले. आम्ही जेव्हा कॅनडाला होतो तेव्हा सुबोध या क्षेत्रात नव्हता. सुबोधचं या क्षेत्रातलं फुल टाइम काय पदार्पण आमच्या लग्नानंतरच ऑलमोस्ट झालं. लग्न जमलं म्हणजे ऑफिशियली आमचा साखरपुडा झाला, त्याच्यानंतरच त्यांनी फुल टाइम या क्षेत्रात पाऊल ठेवलं. तोपर्यंत तो वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या करून
पाहत होता की आपल्याला ह्याच्यात काही जमतंय का. पण मग परदेशात जावं, आपण सुद्धा सेटल व्हावं असं नाही वाटलं त्या दरम्यान? नाही, पण नाटकाने इतकं अंगात भिनलं होतं तेव्हा, झपाटलं होतं. अभिनय आणि नाटक, तर ते सोडून दुसरं काही डोक्यातच येत नव्हतं. आणि मला परदेशात जाण्याचं आकर्षण तेव्हाही नव्हतं आणि आजही नाहीये. म्हणजे नाही, मग settle संवाद सुरू होता. संवाद तेव्हा सुरू होता, म्हणजे तेव्हा फोन खूप महाग होता. 100 रुपये मिनिट असं तेव्हा फोन होता. ही जेव्हा कसं गेली तेव्हा करायचं मला फोन सांग बरं. मी फोन उचलायचो. हा, कशी आहेस? हा, ठीक आहे, ओके ओके, चल चल चल, बाय बाय. झाले 100 रुपये गेले पॉकेट मनी, तेवढाच मिळायचा, त्याच्यातले पण 100 रुपये. एवढंच? एवढं महाग होता फोन तेव्हा. मग हळूहळू आम्ही पत्र पाठवायचो. माझं पत्र तिला पोहोचायला 20 दिवस, त्याचं उत्तर मला यायला 20 दिवस. सो 40 दिवसानंतर आम्हाला कळायचं की एकमेकांची ख्याली खुशाली काय. मग तेव्हा नुकतं ईमेल आलं होतं. मग आम्ही मेलवरनं बोलायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर Chat. चॅट यायला लागलं होतं. मग आम्ही चॅटवरनं सुरुवात केली. आणि जेव्हा व्हिडिओ चॅट आलं तोपर्यंत ती भारतात परत आली. तर 5 वर्ष मी तिचा चेहराही बघितला नव्हता. ती तिकडे होती, मी इकडे होतो. या तेव्हा कसं आहे ना, म्हणजे आज विमानाने अंतर फार जवळ आलंय खरं तर, पण त्यापूर्वी पूर्वी म्हणण्यापेक्षा त्या पिरियडमध्ये पण तरी संवाद सुरूच होता. हो हो. ऍव्हरेज किती दिवसातून बोलणं तर नाही? बोलणं आमचं फारच कमी. वर्षातनं 2-3दा 2-3 वेळा हा फोन व्हायचे वर्षातून एकमेकांना. पण नाहीतर कारण खूप फोन एक्सपेन्सिव्ह होता तेव्हा. इंटरनॅशनल पण त्या 5 दिवसात म्हणजे 5 वर्षामध्ये पुण्याला कधीच येणं झालं नाही? नाही झालं माझं. कारण माझंही तिकडे शिक्षण चालू होतं. तिकडे स्टुडंट लोन घेतात सगळेजण शिक्षणानंतर. हो. त्यामुळे मला ते पटकन फेडवायचं होतं आईबाबांवर न टाकता आणि परत यायचं होतं. त्यामुळे मग माझे जॉब्स चालू होते. एका वेळेस 2-2 जॉब्स करत होते मी. त्यामुळे नाही, मला येणं नाही जमलं तेव्हा. 5 वर्षांनी सगळं एज्युकेशन वगैरे पूर्ण केल्यावर तुम्ही आला. येस. मग हे आले होते तुम्हाला हो, रिसिव्ह आला होता ना एअरपोर्टवर तो आणि त्याचे 2 मित्र. गेला होता? आठवतात ना हे सगळे हो, दिवस अगदीच. अशा वेळेला? साधारणपणे हार्ट अटॅक आल्यानंतर माणसाची काय अवस्था होत असेल ती माझी झाली होती. 5 वर्षांनी मी तिला पाहत होतो. तर मला असं लक्षात आलं की माझी छाती आता ठोक्याने फुटेल असं मला वाटायला लागलं एका पॉईंटला. आणि जेव्हा ती समोर आली तेव्हा मी असं पडलो होतो. पण घरी बिलकुल याबाबत काही माहित नव्हतं? नाही, तेव्हा माहिती होतं. येईपर्यंत कॅनडाला असताना कळलं होतं हो घरी? हो हो, कळलं होतं. माझ्याही घरी कळलं होतं, त्याच्याही घरी त्यांनी सांगितलं होतं मी जायच्या आधी कॅनडाला. पण तेव्हा दोघांचे आई बाबा असे होते की आता तुम्ही शिकताय, बघू शिक्षण वगैरे पूर्ण करा, पुढचं पुढे. त्यांना माहिती होतं, पण इतकं काय असं ठामपणे आम्ही दोघं एकमेकांसाठी थांबू किंवा परत येऊ असं काही त्यांना वाटलं नव्हतं. तुमच्याकडेही तसंच असेल? हा, म्हणजे आई म्हणली की आधी शिक्षण पूर्ण करा आणि मग आपण बघूया. कारण तेव्हा मी FY SY ला वगैरे होतो जेव्हा ही गेली तेव्हा मी सांगितलं. तर ती म्हणली की आधी शिक्षण पूर्ण करा, नोकरी बिकरी धंद्याचं बघा आणि मग आपण बघूया. तोपर्यंत तिला असं वाटलं की ही येईपर्यंत हे दोघंही विसरून जातील. पण शक्य नाही ना या गोष्टी. तर आता किती वर्ष झाली लग्नाला? आम्ही भेटून आम्हाला 91 साली आमचं अफेअर सुरू झालं. 27 वर्षांपूर्वी आम्ही भेटलो 27 वर्षांपूर्वी आम्ही. आणि 17 वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं. म्हणजे 10 वर्ष तुम्ही ते मेंटेन ठेवलं होतं. आणि त्यानंतर लग्न, म्हणजे लग्नापूर्वीच साधारण 10 वर्षांची मैत्री. करेक्ट. आज इतकं छान आहे की पुष्पक विमान आणि या चित्रपटाच्या निमित्ताने स्वतःचं बॅनर, स्वतःचं नाव. पण हा जो प्रवास आहे 17 वर्षातला, कसा आहे रे? एक गोष्ट असे की जसं आपण म्हणतो की एका ब्रिजवरती, छोट्या ब्रिजवरती 2 गाड्या एकमेकांच्या समोर येतात. त्या दोघांनी जर हट्ट धरला तर कुठलीच गाडी पुढे जाऊ शकत नाही. जी मागे येते ना ती गाडी मला असं वाटतं खूप मोठी असते, कारण त्याला स्वतःला दुसऱ्याला पण तो पुढे जाऊ देतो आणि स्वतःची पण वाट मोकळी करतो. तर ती जी मागे जाणारी गाडी आहे ती मला असं वाटतं मंजिरीची गाडी आहे, की जिने स्वतःहून स्वतःचं करिअर, तिला ज्याच्यात काम करायचं होतं ते मागे ठेवलं, मुलांची जबाबदारी घेतली आणि मला असं वाटतं की खंबीरपणे माझ्या प्रवासामध्ये मला साथ दिली आणि म्हणून ही माझी गाडी त्या ब्रिजवरनं पुढे जाऊ शकली. जर आमच्या दोन्ही गाड्या एकमेकांच्या समोर थांबल्या असत्या तर कुठलीच गाडी पुढे जाऊ शकली नसती. त्यामुळे तिने स्वतःहून बऱ्याचशा गोष्टीमध्ये माघार घेतली, ती स्वतःहून बऱ्याचशा गोष्टींमध्ये मला पुढे करत राहिली, म्हणून कदाचित मी इथे टिकू शकतो. कारण आज मी ज्या रेटने काम करतोय तर बऱ्याच वेळेला लोक प्रश्न विचारतात की हे मॅनेज कसं करता. मला असं वाटतं की मी मॅनेज करण्यापेक्षा ती मला मॅनेज करते, म्हणून या गोष्टी खूप माझ्यासाठी सहज शक्य होतात. म्हणजे आतापर्यंत जे काही यश मिळालं, जे यश मिळालं त्याचं श्रेय तुम्ही पूर्ण त्यांना द्या. तो प्रश्नच आहे, कारण मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती काही फक्त गोडगोड बोलून नाहीये. तर आम्ही खूप भांडतो, आमच्यात खूप मतभेद आहेत अनेक गोष्टींमध्ये, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तिचा विश्वास आहे माझ्या निष्ठेवरती. त्या पण त्यांच्याकडे बघून त्या कधी वाद घालत असतील असं मीच वाटतं? वाद घालतो. पुष्पक विमान
या चित्रपटाच्या निर्मितीपर्यंत तुमचा हा 17 वर्षाचा प्रवास आलेला आहे. म्हणजे अनेक धडपड, म्हणजे सुबोध किती धडपड करतायत आम्हाला माहिती आहे, तुम्ही कुठल्या फ्रंटवरती लढताय ते आम्हाला माहिती आहे, पण आज स्वतःची निर्मिती असलेलं म्हणजे विमान कॅनडातनं इकडे लँड झालं, पण आज टेक ऑफ होत आहे, येस. हो की नाही, पुष्पक विमानच्या निमित्ताने. तर त्या चित्रपटाविषयी संवाद लिहिणं हे सगळं कोणाचं? चित्रपटाची कथा सुबोधची आहे आणि त्यांनी जेव्हा ती ऐकवली आम्हाला तेव्हा इतकी ती आम्हाला म्हणजे जवळची होती. त्याला ज्याप्रमाणे ती सुचली होती, आजोबांमुळे सुचली होती, तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की ह्याची निर्मिती आपणच करूयात. आपल्याच बॅनरखाली, कान्हास मॅजिकच्या बॅनरखाली पहिला चित्रपट जो असेल तो असा छान नात्यांनी वेढलेला चित्रपट आपल्याला करायला मिळाला तर काय मजा. सो आम्ही ठरवलं होतं त्याचं निर्मिती आम्ही करू. त्याचे डायलॉग्स आणि स्क्रीन प्ले लिहिले वैभव चिंचाळकर आणि चेतन सैदाडे. आणि फिल्म डिरेक्ट केली आहे वैभव वैभव चिंचाळकर, म्युझिक नरेंद्र भिडे, नरेंद्र भिडे आणि संतोष संतोष मुळे. मुळेकर. नाही, पण मला सांगा, तुमचं आणि तुमच्या आजोबांशी जे नातं होतं, कारण कायम तुम्ही आई वडिलांच्या बरोबर आजी आजोबांचाही उल्लेख करता, म्हणजे आजच नाही, जिथे जिथे आम्ही संवाद असेल हो. तिथे तिथे आजी आजोबा हे कायम सुबोधच्या जवळचे. जवळचे. मग तेच आजोबा आणि नातू किंवा तेच नातं या दोन पिढ्यांमधलं या चित्रपटात बघायला मिळेल. नक्कीच बघायला मिळेल. मला असं वाटतं की आपल्या आई बाबा तर प्रत्येकाचे जवळचे असतातच, पण मला असं वाटतं त्याही पलीकडे जे नातं असतं ते आजी आजोबांचं आणि नातवंडांचं नातं असतं, कारण अत्यंत निस्वार्थी नातं असतं. आई बाबांना मुलांकडनं चांगल्या मार्कांची अपेक्षा असते, आजी आजोबांना कधीच नसते. आजी आजोबांना आपल्या नातवावरती फक्त प्रेम करायचं असतं, उदंड प्रेम करायचं असतं, कारण कुठेतरी ते स्वतःचं बालपण आपल्या नातवंडांमध्ये शोधत असतात. आपण जे गमवलंय ते कोणीतरी आता कमवून पुढे येत आहे, हा एक कनेक्ट त्यांचा असतो. आणि दुसरी गोष्ट, दोघंही लहानच असतात, ते वय वाढल्यामुळे लहान होत असतात आणि नातवंडही लहानच असतात, त्यामुळे दोन लहान माणसांचं एकमेकांशी पटकन गट्टी जमते, तसं त्यांचं नातं असतं. आणि खूप वेळा जे संस्कार आजी आजोबांचे असतात ते मला असं वाटतं की तुला आयुष्यात पुढे नेणारेच कायम संस्कार असतात. ज्यांना ते प्रेम मिळालंय ते खरं सुदैवी लोक आहेत, ज्यांना नाही मिळालं त्यांना मी दुर्दैवी म्हणणार नाही, कारण त्यांच्यासाठी आमचे आजोबा तात्या आता पुष्पक विमानच्या माध्यमातून येत आहेत. पण ते एक अत्यंत निस्वार्थी नातं असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टींची अपेक्षा नसते. असतं ते फक्त नितांत प्रेम, प्रेम आणि प्रेम. म्हणजे आत्ताच वारी संपली, अनेक वारकरी वर्षानुवर्ष तिकडे पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहेत. तर मला कायम असं वाटतं की त्या पांडुरंगामध्ये आणि वारकऱ्यांमध्ये जे नातं आहे ना ते आजी आजोबांचं आणि नातवंडांचं नातं किती असतं. गोड. कारण त्या पांडुरंगाकडनं वारकऱ्यांना काहीच नको काहीच असतं, अपेक्षा पण तरी पांडुरंग त्यांना खूप काही देत असतो. मला असं वाटतं की आजी आजोबांकडनं सुद्धा आणि आजी आजोबांनी नातवंडांकडनं काही नको असतं, त्यांना फक्त एकमेकांचं प्रेम हवं असतं आणि ते देत असतात. आता आपण पुष्पक विमान विषयी जाणून घेतलं, म्हणजे याबाबत अजून आपण विस्तारानं बोलणार, पण त्यापूर्वी जरा ना एक आपण छोटासा खेळ घेणार आहोत. त्या खेळात मनातलं चित्र काढायचं एक आणि ते समोरच्यानी ओळखायचं. बघूया काय होणार. कोण आहे हा स्पायडर? थांब, विचारलेलं नाही तू. स्पायडरमॅन. तू तसंच काहीतरी काढ. शराब. थांब थांब, होऊ दे ना त्याचं. पायलट. 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 एक गाणं असं इथे लिहू का तर कळेल. ते शेवटी वेळ संपल्यावर. नाही, हेल्मेट. अजून काहीतरी काढ ना. अजून तो कसं काय माणूस काढू? काहीतरी. माणूस आहे, हा हा. डोक्यावर काहीतरी घातलंय, हा. हेल्मेट नाहीये. हे काय म्हणजे प्रश्नोत्तराचा खेळ नाहीये हा. चित्र काढायचं आणि त्याने ओळखायचंय. नाही ओळखलंस? लिहू इथे मी. आता काय पर्यायच नाही. चल 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 चल. बालगंधर्व कसे असतील सुबोधे? का ग, फेटा घातलाय ना त्याने वरती, तो असं बांधून हाताची घडी येते. काही हे काय आहे? विमान. अभिनंदन, काय सुंदर चित्र काढलंय. हे घ्या, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. तुम्ही ओळखलं नाही? मी ओळखलं. अरे मग त्यांनी काढलं ना म्हणून ओळखलं. मी ओळखलं, मला अभिनंदन अभिनंदन. Thank क्या you. बात आहे, व्हेरी गुड. हा, आता पुढचं चित्र तुमच्यासाठी. हे काढणारच आता. मी आता बघच. आव्हान. आव्हान.
आधी वेगळंच सांग. वांग वगैरे म्हणलं तर फटकवेल तुला. कॅक्टस. हा कॅक्टस आहे. होय, काटे. कॅक्टस फक्त गुलाब म्हणून नकोस प्लीज त्याला. फळ आहे का? कडे फणस. अरे अभिनंदन, द्या. व्हेरी गुड. हे घ्या तुम्हाला. धन्यवाद. आणि तुम्ही ओळखलं म्हणून करंटा तुम्हाला. व्हेरी गुड. हे उत्तर बरोबर ओळखलं ना. ही तुळस. देवाला थांबा ना जरा, काही करता तुम्ही, बक्षीस घालवाल ना. घंटा, बेल, उदबत्ती. पण ह्या प्रत्येक गोष्ट जी काढतात त्या इतक्या अचूक काढतात की ते ओळखतात. सभामंडप, देऊळ. 10. अरे अभिनंदन. बरं, हे तुमच्या हस्ते त्यांना द्यायचं. अभिनंदन. बक्षीस. अरे इतकं छान चित्र काढलं, नाहीतर तुम्ही ओळखूच शकला नसता. चला, अशा तऱ्हेने 3 बक्षिसं आता मिळालेली आहेत. आणि वहिनी, आपण या खेळामध्ये आलात. खूप छान पद्धतीने. खरं तर त्यांनी काढलेलं चित्र ओळखलं नाही, पण साधारणतः त्या चित्रातून 4 कुठल्या कुठल्या गोष्टी निघू शकतात याचं करेक्ट विश्लेषण तुम्ही केलं. म्हणजे हे फार कठीण काम आहे. आणि म्हणून ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला अभिनंदन. थँक्यू. पण मी किती वर्सेटाईल चित्र काढलं हे तुम्ही सांगत नाही आहात की एका चित्रात किती वेगवेगळी माणसं मी दिली. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा मागायचं असेल तर एकमेकांचीच मागूयात का? एकमेकांचीच मागूया. हे जे काही दोघांनी ठरवून घेतलं ना. पण या कधीच रागवत नसतील ना. काय म्हणजे खरं काय? नाही. कसा आहे स्वभाव? कसा आहे? फार गोड. गोड रागवते ती. पण रागावलेलं कळतं कसं साधारणतः? म्हणजे डोळ्यातनच कळतं आल्या आल्या. आणि बडबड नंतर आधी डोळे. हा, पण समजा तुम्ही लांब असाल, म्हणजे या मुंबईत आहेत, चित्रीकरणासाठी तुम्ही बाहेर आहात, अशा वेळेला यांचं इकडे काहीतरी बिन असले तुमच्यावरून समजा, मेसेजला रिप्लाय फक्त हो आला की कळायचं, समजून घ्यायचं की काहीतरी घडलं तिकडे. ते कधी रागावतात? त्यांचं कसं आहे म्हणजे? तो कमी रागवतो. तो रागावला तर तो शांत बसतो, त्यामुळे त्याचा जरा जास्ती त्रास होतो. मी बडबड करून न संपून जातं, दुसऱ्या क्षणाला माझा राग गेलेला असतो. पण तो शांत बसणारातला आहे, त्यामुळे त्याचा राग खूप दिवसही टिकू शकतो. अजून असं झालं नाहीये फार, पण तो शांत बसतो, मनात ठेवतो. त्यामुळे ते दॅट इज डेंजरस. त्याने स्वतःत जर एक बदल करायचा असेल सुबोधनी, तर कुठला केला पाहिजे? टाइम मॅनेजमेंट. त्याला सगळ्यांना हो म्हणायचं असतं आणि सगळीकडे जायचं असतं. ते शक्य नसतं ना. पण तुमचं काय म्हणणं आहे की वहिनींनी त्यांच्या स्वभावात कुठला एक बदल केला तर खूप छान आहे? नाही, बदल केला तर मजा नाही. नाही, ती आहे तशीच राहावी, त्याच्यावरच मी प्रेम केलंय. मी तुमची दहशत केवढी आहे बघितली. आता जर बदल सांगितला, आता बदल होणार नाही, तर तो माझ्यातच होणार. आता तुम्ही जसे हसत आहात ना तसेच हसत राहा. पुष्पक विमान हा चित्रपट, आपला चित्रपट, आपल्या कुटुंबाचा चित्रपट, आपल्या आजोबांची आठवण करून देणारा चित्रपट, त्या पिढीला नमस्कार करणारा हा चित्रपट. या चित्रपटाला भरभरून यश मिळू दे. आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा सहकुटुंब सहपरिवार जा. 3 ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होतोय. पण माऊली, आपण इथे आलात, आपली निर्मिती आहे, हा क्षण आहे तुमच्या सन्मानाचा. कारण जसं तुम्ही म्हणालात की एकमेकांमध्ये बदल केला पाहिजे, तसंच तुमच्या दोघांचीही एकमेकांना साथ आहे. म्हणून आज स्वतःचं बॅनर, स्वतःचं प्रोडक्शन, स्वतःचं विमान, तेव्हा बघितलेल्या स्वप्नांचा टेक ऑफ कुठेतरी आज दिसतो आहे. तेव्हा या माऊलीला मनापासून नमस्कार करूया आणि सन्मान करूया या माऊलीचा. मंजिरी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या चित्रपटाविषयी एवढ्याच गप्पा नाही आहेत, अजूनही गप्पा मारायच्या आहेत. आत्ता कुठे आपण बोर्डिंगचा पास घेतला, तेव्हा आता पुढच्या भागात काय होणार? पुष्पक विमान बद्दलच अजून कोण आठवणी जागवणार, यासाठी पाहायला विसरू नका उद्याचा वाद. नमस्कार.